कामा नये. आजपर्यंत आपण ज्या गोष्टीला पाठबळ दिलंय ती यशस्वीपणे पार केलेली आहे. त्यामुळे हा जो 4 वर्षापासूनचा जो लढा आहे डम्पिंग ग्राउंडचा, हा तुमचा डम्पिंग ग्राउंडचा लढा यशस्वी होणार आहे, मी तुम्हाला खात्रीने सांगतो. बघा, कितीही त्यांचं कायदेशीर पेपरवर्क होऊ द्या, जर महाराष्ट्र शासनाचा जीआर रद्द होऊ शकतो तर हे का रद्द होणार नाही. आपण हे रद्द करू. आणि आपल्या रक्तात आहे लढणं, हे शिवसेनेचं शस्त्र आहे, हत्यार आहे. आज तुम्हाला माहिती असेल, बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून आपल्याला बाळ कडू दिलेला आहे की लढा आणि यशस्वी व्हा. आपण लढणार, यशस्वी होणार, याचं आश्वासन मी तुम्हाला देतोय. राहिली गोष्ट प्रशासनाची, अहो प्रशासनाला ढोबरावर कसं बसवायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत. आम्ही कोथरेवाडीच्या रहिवाशांच्या पाठीशी आहोत. संघटना त्यांच्या पाठीशी आहे. काळजी करण्याचं कारण नाही. आमच्याकडे बरेच रस्ते आहेत. मार्गाने इथल्या पालकमंत्र्याला किंवा या शासनाला कसं झुकवायचं, कसं ढोबरावर बसवायचं हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आम्ही त्यांचे प्राध्यापक आहोत. आता त्यांना सरकार असल्यामुळे थोडासा माज आला असेल, पण माज उतरवता फक्त शिवसेनेला येतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला येणार. आता माझ्या मित्रांनी इथे सांगितलं की मंगळवारच्या बाजारात इथे आमदार खासदार विकले गेले. खरं हो, आमदार खासदार विकल्या जाऊ देत, पण तुम्ही आम्ही जोपर्यंत मावळे आहोत ना, तोपर्यंत किती आमदार गेले, किती खासदार गेले तरी फरक पडत नाही. कारण त्यांना घडवलं तुम्ही आणि आम्ही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत आमदार आपण पूर्ण आपल्या बदला मावळा एखादा उभा करू आणि अफाट मताने त्याला निवडून आणू. राहिली गोष्ट, आज जे आंदोलन आहे, हे आंदोलन त्यांना दाखवून देईल की तुमच्या आमच्यामध्ये किती गट्स आहे, किती ताकद आहे आणि किती आपण एकजूट आहोत. राहिली गोष्ट हक्क मागण्याचे, तरी त्याचे काय म्हणतो त्याला आपण, आपल्याकडे बरेच मार्ग आहेत. आता राहिली गोष्ट, मागे ते सांगितलं की एक काहीतरी याच्यासाठी उपोषण केलं होतं, मरण उपोषण केलं आणि नंतर त्यांनी सांगितलं की ते होणार नाही, ते शक्य नाही. अहो ते ठीक आहे, त्यांना आज जरांगे पाटलासारखा माणूस मरण उपोषण फक्त आवाज दिला तरी शासनाची हवा टाईट होते. मग आम्ही का करू नये. मी तुम्हाला या सभेच्या माध्यमातून वचन देतो की जर अशी वेळ आली तर भाई विचारे मरण उपोषणला तुमच्यासाठी बसेल, हे मी आज तुम्हाला वचन देतोय. मग काही होते, माझे प्राण पणाला लागले तरी चालतील, पण या कोथरेवाडीसाठी मी तेवढं नक्की करेन, हे माझे शब्द आहेत. आणि या प्रशासनाने याला सिरियसली मनावर घ्यावं. आता म्हणाले त्यांच्या कानापर्यंत शब्द पोहोचत नसतील, पुढच्या वेळेस डीजे लाव. डीजे फक्त नाचण्यासाठी नाही, तर लोकांच्या ज्या गरजा असतील त्या पूर्ण ऐकण्यासाठी म्हणून शासनाला आम्ही त्यांना ऐकावं म्हणून डीजे लावू, हे मी तुम्हाला सांगतो. आणि अजिबात कोथरेवाडीच्या रहिवाशांनी घाबरायचं नाही. संघटना तुमच्या पाठीशी आहे. उद्धवजी साहेब तुमच्या पाठीशी आहे. आम्ही सर्व पदाधिकारी तुमच्या पाठीशी आहोत. इथे आता काँग्रेसचे तालुका प्रमुख आलेले आहेत, तेही तुमच्या पाठीशी आहे. तो पक्ष तुमच्या पाठीशी आहे. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की मी जर तुमच्या कोथरेवाडीचा जीआर रद्द नाही झाला तर मी आमरण उपोषणला तुमच्या सोबत इथे बसेन आणि मी उपोषण करीन, हे मी तुम्हाला शाश्वती देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.